मंजूर झाली। अशोकराव ज्यावेळी बांधकाम मंत्री होते त्यावेळी अनेक कामं त्यांनी मागणी केली, किसनरावांनी केली, तुषारनी केली, कधी प्रतापरावांनी केली, कधी राम, सगळे आमदार यांनी केली। या सगळ्यांची कामं मी सातत्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। मला विश्वास आहे की 2014 मध्ये मी मंत्री होईस्तोवर नांदेड जिल्ह्यातला राष्ट्रीय महामार्ग केवळ 272 किलोमीटर होता, पण 2014 नंतर ज्यांचे मी नावं घेतले या सगळ्यांच्या आग्रहाखातर मी 575 किलोमीटर नवीन राष्ट्रीय महामार्ग घोषित केला आणि आता 847 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग आहे, म्हणजे तिप्पट झालेला आहे। जे स्वातंत्र्यापासून 2014 पर्यंत झालं नाही त्याच्यापेक्षा तिप्पट काम या 10 वर्षात या ठिकाणी झालेला आहे, याचा मला अतिशय आनंद आहे। एकंदर 68 कामं जवळपास 12,000 कोटी रुपयाची मी मंजूर केली। अनेक कामं पूर्ण झालेली आहे। सीआरएफचा मी उल्लेख करत नाही, पण विशेष रूपाने अशोकरावांचंही कुलदैवत माहूरची देवी आहे आणि माझेही पण दैवत माहूरची देवी आहे। आणि मी इलेक्शनचा निर्णय झाल्यानंतर अशोकराव आणि प्रताप चिखलीकर आणि अजितराव सगळेजण मिळून माहूरच्या देवीच्या पूजेला येणार आहे आणि त्यावेळी रोपवे आणि त्याचं स्काय वॉकचं उद्घाटन निश्चितपणे होईल। इतकं सुंदर आपण ते केलेलं आहे। लोअर स्टेशन, अप्पर स्टेशन, 4 कॅप्सूल लिफ्ट, प्रत्येकामध्ये 20 प्रवासाची क्षमता, अशी 80 प्रवाशांची एकावेळी क्षमता आहे। उपाहारगृह आहे, सगळ्या दुकानांची व्यवस्था केली आहे, 2 प्रतीक्षालय आहे, व्हीलचेअर करता रॅम्प आहे आणि स्त्री पुरुष व दिव्यांगांकरता स्वतंत्र रांगा आहे। आणि एवढंच नाही तर स्काय वॉकवर एक व्ह्यूइंग गॅलरी आहे, तिथून संपूर्ण माहूरचं आणि दत्त शिखराचं दर्शन घेता येईल। मला अतिशय आनंद आहे की नागपूरपासून रत्नागिरीपर्यंत अतिशय महत्त्वाचा महामार्ग 30,000 कोटी रुपयाचा 925 किलोमीटरचा हा आपण मंजूर केला। नांदेड जिल्ह्यात त्याची लांबी 104 किलोमीटर आहे। मराठवाड्यातील तुळजापूर ते महागाव या लांबीतील 5 पॅकेजेस 10,000 कोटी रुपयाचे होते। 3 पॅकेजेस पूर्ण झाले आणि लोहा वारंगा आणि वारंगा महागाव इथे 95% काम झालेलं आहे। पुढच्या 2 महिन्यामध्ये हा रस्त्याचे दोन्ही पॅकेज पूर्ण होतील असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो। त्याचबरोबर 3 शक्तिपीठं, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, उस्मानाबादमधील तुळजापूरचं तुळजापूर भवानी मंदिर आणि नांदेड येथील माहूर वासुनी रेणुका माता मंदिर, ही तिन्ही शक्तिपीठं या रस्त्याने जोडल्या जाणार आहे। आणि नागपूर ते कोल्हापूर वाया रत्नागिरी असा बुटीबोरीवरून सुरू होणारा रस्ता आहे आणि मला विश्वास आहे की मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाकरता अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, 3 क्षेत्र महत्त्वाचे आहेत। पहिलं क्षेत्र आहे उद्योग क्षेत्र। आपल्या भागात जर उद्योग निर्माण झाले, भांडवली गुंतवणूक आली तर तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळतो आणि तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळाला तर ग्रोथ रेट आणि पर कॅपिटा इन्कम वाढतं आणि पर कॅपिटा इन्कम आणि ग्रोथ रेट जर वाढला तर निश्चितपणे गरिबी दूर होते आणि आपण सगळेजण समृद्ध संपन्न होतो। आणि म्हणून आपल्या जीडीपी ग्रोथमध्ये ही तिन्ही क्षेत्र अतिशय महत्त्वाची आहे, उद्योग क्षेत्र, कृषी क्षेत्र आणि सर्व्हिस सेक्टर। आपल्या जीडीपी ग्रोथमध्ये 12 ते 14% कृषी क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन आहे, 22 ते 24 मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि 52 ते 54% सर्व्हिस सेक्टरचं आहे। आज आपल्या भागामध्ये ज्यावेळी महात्मा गांधींनी स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू केलं तेव्हा महात्मा गांधी असं म्हणायचे की आपला देश गावात राहतो। त्यावेळी 85% जास्त आबादी गावात राहत होती, पण त्यावेळी जे सरकार आलं
त्या सरकारने चुकीचं आर्थिक धोरण स्वीकारलं। गावामध्ये मोठे मोठे रस्ते पूल आपण आता बीओटीवर बांधतोय। अनेक उद्योग खाजगी प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटमध्ये येतात आहेत, पण त्यावेळी आपले पोर्ट बांधण्याकरता आपले रस्ते बांधण्याकरता आपलं बजेट आपण खर्च केलं। मी तुम्हाला सांगतो की मोदींच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार आलं, आपण धोरणं बदलवली। मी स्वतः शिपिंगचा मंत्री होतो आणि माझं स्वप्न होतं की गोदावरी नदीतून नांदेडवरून आपण आंध्र प्रदेशमध्ये काकीनाडा पोर्टपर्यंत आपण त्या ठिकाणी जलमार्ग तयार करायचा। आणि म्हणून अशा अनेक गोष्टी होत्या की माझं बजेट फक्त 800 कोटी रुपयाचं होतं आणि मी सागरमाला नावाची योजना आणली आणि त्या योजनेमध्ये 16 लाख कोटी रुपयाची कामं घेतली आणि मला सांगताना आनंद होतोय की 12 लाख कोटी रुपयाची कामं पूर्ण झाली। बजेट किती होतं? फक्त 800 कोटीचं। कारण नवीन नवीन मॉडेल तयार केले। मला सांगताना आनंद होतोय की मराठवाड्याच्या विकासाकरता जालन्याला आपण ड्राय पोर्ट सॅटेलाइट पोर्ट सुरू केलं। सॅटेलाइट पोर्ट ड्राय पोर्ट याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे की मुंबईचा समुद्र जालन्यात आणला। आपण वर्धेला सिंधीला ड्राय पोर्ट सॅटेलाइट पोर्ट तयार केलं। याचा अर्थ मुंबईचा समुद्र वर्धा जिल्ह्यात सिंधी जवळ विदर्भात आणला आणि विदर्भ मराठवाड्यात आपण हा समुद्र आणल्यामुळे आता आपलं एक्सपोर्ट इम्पोर्ट जगात कुठेही जालन्यावरून आणि सिंधीवरून होणार आहे। आपण सगळेजण अनेक लोक कापूस लावतो आहे। आमच्या नागपूरमध्ये संत्रे आहेत, मराठवाड्यामध्ये आंबे आहेत, पण हे सगळे जर निर्यात करायची असेल तर पहिल्यांदा आपलं कंटेनर JNPT मध्ये मुंबईला जात होतं आणि मुंबईवरून मग ते जगात जात होतं। आपला बांगलादेश बरोबर आणि इंडोनेशिया मलेशिया चायना सिंगापूरवर मोठा धंदा आहे आणि म्हणून आता आपण हे जे ड्रायपोर्ट आणले याच्यात मी एक निर्णय घेतला की जालन्यापासून आता कंटेनर मुंबईत नाही जाणार, कारण आपल्याला बांगलादेशला कापूस सूत आणि कपडा पाठवायला 1.5 लाख रुपये कंटेनरला खर्च येतो। तो खर्च आता आपण कमी केलेला आहे आणि जालन्यावरून आणि सिंधीवरून डायरेक्ट कापसाचं कंटेनर सुताचं कंटेनर कपड्याचं कंटेनर डायरेक्ट कलकत्त्याला जाईल हल्दियाला आणि तिथून नदी मार्गाने जलमार्गाने बांगलादेशमध्ये चितगावला जाईल। ज्या एका कंटेनरचा खर्च 1.5 लाख रुपये होता तो 80,000 रुपयावर आल्यामुळे मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या शेतकऱ्याच्या कापसाला जास्त भाव मिळेल आणि आपला कापूस निर्यात होईल। आपल्या जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीचा फायदा होईल, सूत गिरणींचा फायदा होईल आणि ग्रे क्लॉथची निर्यात होईल। आपण एक प्रयत्न केला होता की जिथे कापूस पिकतो तिथेच आपण टेक्सटाईल मार्केट तयार केलं पाहिजे। अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती शहरात नांदगावला आपण 16 उद्योग आणले। आज 13,000 तरुण मुलांच्या हाताला काम मिळालं। विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या प्रत्येक भागामध्ये ज्या ठिकाणी कापूस तयार होतो, ज्या ठिकाणी सूत तयार होतं, त्या ठिकाणी कपडा तयार झाला पाहिजे, रेडीमेड गारमेंट तयार झाले पाहिजे आणि ते रेडीमेड गारमेंट आपण निर्यात केले पाहिजे। याचं धोरण भारत सरकारच्या टेक्सटाईल विभागातर्फे सुरू झालं।